नमस्कार मंडळी, तर या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुंदर ठिकाणाबद्दल माहिती सांगणार नाही, तर इकडे असलेल्या धोकादायक परिस्थितीबद्दल माहिती सांगणार आहे। तर सकाळी 9 वाजता मी इचलकरंजीमधून निघालो। नवीन हिरो एक्सपल्स 210 घेऊन मी राईड करण्यासाठी निघालो। नवीन गाडी असल्यामुळे राईड करण्याचा आनंद एक वेगळाच असतो आणि हा एक्सपिरियन्स घेण्यासाठीच मी राधानगरीला जायचे ठरवले। इचलकरंजी ते कागल, त्यानंतर कागल मार्गे नदी किनारा असे करत मी साधारण 1.5 तासाने आदमापूर येथे पोहोचलो। टाइम कमी असल्यामुळे बाळूमामांचे दर्शन घेता आले नाही, परंतु ब्रिजवर उभा राहून बाळूमामांचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो। नवीन गाडी असल्यामुळे ॲव्हरेज स्पीड हे 40 ते 45 होते आणि कंपनी स्टँडर्ड नुसार हे स्पीड एकदम योग्य होते। या रोडवरून बाईक राईड करताना एक अनुभव आला की रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, परत या शेताच्या बांधावर असलेली हिरवीगार झाडे पाहून एक अनुभव आला की इकडे पाण्याची व सिंचनाची चांगली सोय आहे। इकडची हिरवीगार शेती, परत या शेतावर असलेले हिरवीगार झाडे पाहून लक्षात आलं की या भागात अनेक ठिकाणी कालव्यांचे जाळे आहे आणि हे कालवे येतात कुठून असा प्रश्न निर्माण झाला। तर हे कालवे म्हणजे काळमवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जे आहे, जे शेतीसाठी वापरले जाते, त्यातून उजव्या व डाव्या कालव्यांची इकडे निर्मिती केलेली आहे आणि त्यातीलच काही कालवे या भागात असल्यामुळे तुम्हाला या भागात शेतीच्या सिंचनासाठी अशा प्रकारचे पाण्याची सोय असल्यामुळे इकडची शेती उन्हाळ्यात देखील हिरवीगार असते। बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर मी मुदाळ तिट्टा, सरवडे असे करत राधानगरीच्या गैबी घाटात जाऊन पोहोचलो आणि तिकडे गाडी थोड्या वेळासाठी थांबवली। तर या गैबी घाटात मला अनेक माकडे देखील रस्ता क्रॉस करताना दिसली। दुपारचे 12 वाजले होते आणि मी राधानगरीतील गैबी घाटात होतो आणि भूक लागल्यामुळे या गैबी घाटात असलेल्या एम्पायर हिल रेस्टॉरंटमध्ये मी दुपारच्या जेवणासाठी थांबलो। इकडे दुपारच्या जेवणासाठी अस्सल कोल्हापुरी मटण थाळी घेतली। इथे जेवणासाठी व्हेज व नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय असून इकडे पार्किंग स्पेस देखील मोठा उपलब्ध आहे। जर तुम्ही काळमवाडी, राधानगरी किंवा दाजीपूर येथे भेट देण्यासाठी जात असाल तर या हॉटेलमध्ये नक्की जेवणासाठी थांबा। इकडे तुम्हाला प्युअर कोल्हापुरी व्हेज व नॉनव्हेज जेवणाचे सर्व पदार्थ इकडे मिळतात। दुपारचे जेवण जेवून मी इथून जवळ असलेल्या काळमवाडी धरणाकडे निघालो। या काळमवाडी धरणाकडे जाताना सर्वत्र तुम्हाला जंगल लागते। राधानगरी ते काळमवाडीच्या मुख्य फाट्यापासून साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर मी काळमवाडी धरणाच्या मुख्य गेटपाशी गेलो। त्या मुख्य गेटच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला गेल्यावर अलीकडच्या 4 ते 5 वर्षात फेमस झालेले काळमवाडी येथील वॉटरफॉलचे स्पॉट आहेत। तर हा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या ठिकाणी झालेले काही ॲक्सिडेंट, त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहेत। काळमवाडी परिसरातील या ठिकाणाला लोक फक्त व्हिडिओ, रील किंवा स्टेटस बघून इकडे भेट देतात, परंतु या ठिकाणाचा इतिहास कोणाला माहीत नाही। तर या वॉटरफॉल किंवा या काळमवाडी धरणाच्या कालव्याचा जो परिसर आहे, याचा इतिहास म्हणजे जेव्हा धरणाची निर्मिती केली जात होती त्यावेळी इकडच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी खोदकाम केले होते। अनेक मोठमोठे खडक फोडून इकडे कालव्याची व नदीपात्राच्या रुंदीकरणाचे काम केले होते। त्यामुळे तुम्ही ज्या पाण्यात उतरता त्या पाण्यात असलेल्या मोठमोठे दगड किंवा तिथे असलेल्या खोलीचा जरा पण अंदाज येत नाही। त्यामुळेच अनेक लोक या पाण्याच्या जो डोह आहे या डोहामध्ये पोहण्यासाठी किंवा पाण्यात स्टंटबाजी करताना पाय अडकून किंवा बुडून मेलेले आहेत। इकडे असलेल्या कालव्याची खोली, तसेच पाण्यातील दगड व पाण्याचा अंदाज न येणे, त्याचबरोबर दारू पिऊन येऊन इकडे पाण्यामध्ये स्टंटबाजी करणे, हुल्लडबाजी करणे, याच्यामुळे इकडे ॲक्सिडेंट होऊन अनेक लोकांनी आपले जीव गमावलेले आहेत। त्यामुळेच या सुंदर अशा ठिकाणाला गालबोट लागलेले आहे आणि लोकांना कितीही जरी सांगितलं की हे ठिकाण धोकादायक आहे, इकडे पाण्यात उतरू नका, तरी पण लोक ऐकत नाहीत। कारण ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी नसून सरकारी प्रॉपर्टी आहे। त्यामुळे या जंगल परिसरामध्ये इकडे कोठेही सुरक्षा रक्षक वगैरे कोणी नसतात। त्यामुळे दुपारच्या वेळी
जेव्हा लोक हुल्लडबाजी करतात तेव्हा यांना वाचवण्यासाठी किंवा यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी कोणतेही सुरक्षा रक्षक किंवा कोणतीही सेफ्टी इकडे नाही आहे. त्यामुळे इकडे बरेचसे ॲक्सिडेंट झाले आहेत आणि आजपर्यंत 8 ते 9 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. बऱ्याच लोकांना मेजर इंजुरी देखील झालेली आहे, कारण दगडामधून जेव्हा पाय घसरतो त्यावेळेला अनेक लोक गुडघ्यावर वगैरे पडून त्यांचे हात आणि पाय फ्रॅक्चर देखील झालेले आहेत. आणि इथून जवळच कोठेही हॉस्पिटल किंवा जवळचे गाव राधानगरी हे साधारण 9 ते 10 किलोमीटर आहे आणि या एरियामध्ये बऱ्याचशा वेळेला नेटवर्क देखील नसते. त्यामुळे इथून तुम्हाला हॉस्पिटलला नेण्यासाठी देखील खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यामुळेच हा स्पॉट आता कायमचा बंद करण्यात आलेला आहे. हे काळमवाडी परिसरातील धोकादायक ठिकाणे आता कायमची बंद करण्यात आलेली आहेत. येथील असणारा धोका, त्याचबरोबर दारू पिऊन येऊन जी स्टंटबाजी होते किंवा हुल्लडबाजी होते, तसेच पार्टीसाठी चुली पेटवल्या जातात, त्याबरोबर आजूबाजूच्या जंगलाची देखील नासधूस होते, तसेच पार्टी करून झाल्यावर कोणी ते कचरा देखील उचलत नाही. त्यामुळे अशा बऱ्याच कारणामुळे या स्पॉटविषयी किंवा येणाऱ्या पर्यटकाविषयी स्थानिकांमध्ये राग तयार झालेला आहे. कारण पर्यटकांनी इतका कचरा करून ठेवला होता की सर्वत्र दारूच्या बाटल्या, त्याचबरोबर पार्टीसाठी वापरणारे प्लॅस्टिकचे प्लेट्स, त्याचबरोबर कप आणि इतर कचरा सर्वत्र पसरलेला होता. तोच कचरा या नदीपात्रात जाऊन खालच्या गावात जातो आणि खालच्या गावातील लोक या नदीचे जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे पाणी प्रदूषणाचा धोका देखील तयार होत होता. त्यामुळे स्थानिकांनी निर्णय घेऊन हा स्पॉट कायमचा बंद करण्यात आलेला आहे आणि तसा आदेश देखील काढलेला आहे. जर तुम्ही बेकायदेशीररित्या किंवा कोणतीही परवानगी न घेता या परिसरामध्ये प्रवेश कराल किंवा या परिसरामध्ये दारू प्याल किंवा पार्टी किंवा चुलीवर जेवण वगैरे बनवाल तर यासाठी तुम्हाला 5,000 रुपयेपर्यंतचा दंड आणि कायदेशीर शिक्षा देखील होऊ शकते. तर काही विशिष्ट लोकांमुळे इकडे ॲक्सिडेंट झाले आणि ही सुंदर ठिकाणे पर्यटकांसाठी कायमची बंद झाली. त्यामुळे इकडे कोणीही येऊ नका. जर तुम्हाला या भागातील काही सुंदर ठिकाणे पाहायचे असेल तर तुम्ही राधानगरी धरण मुख्य भिंत, दाजीपूर अभयारण्य, तसेच हसने डॅम, दाजीपूर जंगल सफारी या ठिकाणाला तुम्ही भेट देऊन तिकडच्या सेफ पर्यटनाचा आनंद नक्कीच घेऊ शकता. या काळमवाडी धरण परिसरात पूर्ण प्रवेशबंदी असून इकडे जेवण बनवणे, दारू पिणे, जंगल परिसराला आग लावणे या सर्व गोष्टीवर बंदी घातली आहे. त्यामुळे तुमच्या सेफ्टीसाठी इकडे प्रवेश करू नका आणि तुम्ही दुसऱ्या पर्यटन ठिकाणी जाऊन तिकडे पण दारू पिऊन दंगा करणे, चुली पेटवणे, कचरा करणे हे सर्व प्रकार करू नका. आपण आणि आपल्या निसर्गाची काळजी घेणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या काळमवाडी धरण परिसरामध्ये खूप साऱ्या दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे बॉटल्स, प्लॅस्टिकचे कप्स, अनेक प्रकारचे वेस्ट मटेरियलचे ढीग पडले होते. काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेऊन हा सर्व परिसर स्वच्छ केला आहे. येथील साठलेले कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. तर सर्वांना एक विनंती आहे की हे फेमस झालेले स्पॉट आता सर्वांच्या सेफ्टीसाठी आणि निसर्गाच्या सेफ्टीसाठी बंद केलेले आहेत. त्यामुळे इकडे कोणीही जाऊ नका. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये नक्की शेअर करा. आणि तुमचे मत काय, तुमचा अनुभव काय आला होता जो काळमवाडी परिसरामध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेट दिला होता, किंवा तुमचे काही सजेशन असतील ते पण तुम्ही इकडे मांडू शकता, जेणेकरून अशा सेफ पर्यटनाला चालना भेटेल आणि अशा हुल्लडबाजीला आळा बसेल. धन्यवाद.